हॅलो नमस्कार, मी ज्योती। आज आपण पाहणार आहोत तांदूळ न भिजवता डायरेक्ट वाफेवर पीठ शिजवून कुरडया बनवण्याची पद्धत। ही पद्धत एवढी सोपी आहे की कोणीही मदतीला नसेल तर सहज या कुरडया बनवू शकतो। त्याचबरोबर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, कारण या व्हिडिओमध्ये पिठाचे व पाण्याचे प्रमाण व इतर काही टिप्स सांगणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या कुरडई पांढरे शुभ्र व खुसखुशीत आहेतच, त्याचबरोबर चवीलाही खूप छान लागतात आणि बनवायला ही कुरडई खूप सोपी आहे। चला तर पाहूया तांदळाच्या पिठाची कुरडई कशी बनवायची। तांदूळ स्वच्छ धुवून आणि वाळवून गिरणीतून दळून आणायचे। येथे एक पातेलं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे। तर पाण्याचे प्रमाण एक पातेलं पीठ असेल तर 1.5 पातेलं पाणी घ्यायचं। हे पाणी गरम करण्यासाठी ठेवून त्यामध्ये तेलाचं 1 माप आणि 1 चम्मच पापड खार आणि 1 चम्मच मीठ घालायचं। त्याचबरोबर साहित्याचे प्रमाण व इतर काही माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। मीठ आणि पापड खार टाकून झाल्यानंतर पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। पाण्याला उकळी आल्यानंतर तांदळाचं पीठ टाकायचं। तांदळाचं पीठ टाकत असताना गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची। त्यासाठी पीठ मिक्स करत असताना फास्ट हलवून घ्यायचं। हे करत असताना गॅस बंद करायचा। पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर 10 मिनिटं झाकून ठेवायचं। त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून पिठाचा गोळा तयार करायचा। पिठाचा गोळा तयार करत असताना पीठ गरम असतानाच गोळा तयार करून घ्यायचा आहे। पीठ थंड होऊ द्यायचं नाही। तांदळाचं पीठ मळत असताना पाणी उकळण्यासाठी ठेवायचं, कारण तांदळाच्या पिठाचे गोळे मोदकाच्या चाळणीमध्ये आपण उकडण्यासाठी ठेवणार आहोत। तांदळाच्या पिठाचा गोळा तयार करून झाल्यानंतर चाळणीला गोळे चिटकू नये म्हणून चाळणीला तेल लावून घ्यायचं। व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। पूर्ण व्हिडिओ पाहिला तरच समजेल की पीठ किती मिनिट शिजवायचे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। पिठाचे गोळे तयार करत असताना हाताला तेल लावून गोळे तयार करून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित गोळे तयार करता येतात। जास्त प्रमाणात कुरडई बनवायची असेल तर पीठ जास्त घेऊ शकता। याच्या आधी निम्म्या पिठाच्या कुरडया मी बनवल्या आहेत। आता निम्म्या पिठाच्या बनवत आहे। मला पहिल्यांदा बघायचं होतं की व्यवस्थित येतात का नाही, कारण ही पद्धत माझी स्वतःची आहे। कुठे व्हिडिओमध्ये बघितलं नव्हतं, स्वतः करून पाहिलं आणि छान झाल्या म्हणून मी तुमच्याशी रेसिपी शेअर करत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तांदळाच्या पिठाचे गोळे पूर्ण तयार करून झाले। हे उकडण्यासाठी ठेवणार आहोत। पाण्याला चांगली उकळी आली आहे। हे कुरडईचं पीठ 20 ते 30 मिनिट उकडायला ठेवायचं। कुरडईचं पीठ शिजवून झाल्यानंतर झाकण काढून चेक करायचं व्यवस्थित शिजलं का नाही। कुरडईचं पीठ व्यवस्थित शिजल्यानंतर हे पीठ एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं। गरम आहे तोपर्यंतच एका पातेल्यामध्ये काढायचं। गरम पीठ काढून झाल्यानंतर पातेल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे पीठ मिक्स करत असताना गरमच पीठ मिक्स करून घ्यायचं आहे, थंड होऊ द्यायचं नाही। मिक्स करून झाल्यानंतर हे पीठ झाकून ठेवायचं। कुरडईचं पीठ झाकून ठेवल्यानंतर लगेचच कुरडई घालण्यासाठी घ्यायचं। कुरडई घालत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की पीठ थंड होऊ द्यायचं नाही, गरमच कुरडई घालून घ्यायच्या। पीठ थंड झाल्यानंतर पीठ घट्ट होते। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कुरडया घालून घ्यायच्या। या कुरडया घालत असताना फॅन खालीही घालू शकता। तांदळाच्या पिठाच्या असल्यामुळे ह्या कुरडया लगेच सुकतात। ज्यांना उन्हामध्ये घालण्यासाठी जागा नाही त्यांनीही फॅन खाली कुरडई घातली तरीही चालेल। त्याचबरोबर ही पद्धत एवढी सोपी आहे की कोणी मदतीला नसेल तरी एकटेही घालू शकता। खरंच ही पद्धत पर्सनली मला खूप आवडली आणि बनवण्यासाठीही खूप इझी आहे। इझी पण आहे, त्याचबरोबर खाण्यासाठीही खूप टेस्टी लागतात। एकदा नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा की कशा झाल्यात। व्यवस्थित अशा कुरडई घालून घ्यायच्या।
कुरडई घालून झाल्यानंतर सुकल्यानंतर त्या पलटून घ्यायच्या. कुरडई पलटून झाल्यानंतर उन्हामध्ये वाळायला ठेवायच्या आणि रात्री फॅन खाली वाळवायच्या. दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घ्यायच्या, म्हणजे पावसाळ्यात सादळणार नाहीत. व्हिडिओमध्ये बघू शकता की कुरडई किती छान झाल्या आहेत. त्याचबरोबर तळल्यानंतर खूप छान फुलतात आणि त्याचबरोबर पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत होतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.